मी माझं भाग्य बाबांच्या सोबत मला राहण्याचा खूप योग आला हे माझं मी भाग्य समजतो। आणि इतर गावामध्ये जाऊन सगळ्यांची सेवा करण्याचा मला योग आला। अनेक लोकांचं मी व्यसनमुक्ती करता महाराजांच्या समोर लोकांना आणलं। इकडच्या यवतमाळच्या तिकडच्या भागामध्ये तो लोक घरोघरी पिपे काढतात, पिपे दारूचे पिपे, ते पिपे फोडण्याचे काम त्या लोकांना आणलं आणि फार मोठा असा एक आनंद निर्माण केला। काल अंतिराव मावळे म्हणत होते की आमच्या मानकर काकाचं नाव आनंद आहे। बरोबरच आनंदच नाव आहे, बरोबर आहे। माझ्या आताचे नाव आनंद होते आणि माझ्या बाबांनी माझं नाव आनंद ठेवलं। काय त्यांना वाटत होतं परमेश्वर आहे, पण मी मात्र मस्त आनंद घेत असतो आणि मला काय तिथे नाही आपलं काम करतो आणि मस्त आनंद घेत असतो। या ठिकाणी नागपूरमध्ये आमचे बाबा 1999 ला पहिल्यांदा नागपूरमध्ये आले। आमच्या शिवणगावला त्यांनी फार मोठा असा कार्यक्रम केला। त्यानंतर अनेक ठिकाणी साई मंदिरमध्ये कार्यक्रम झाला, त्यानंतर इकडच्या या मंदिरामध्ये कार्यक्रम झाला, त्यानंतर इकडच्या त्या मानेवाड्या भागामध्ये कार्यक्रम झाला आणि फार मोठं व्यसनमुक्तीचं कार्य या ठिकाणी नागपूर शहरामध्ये झालं। या ठिकाणी आजही आपण काही मंडळी बघितलेली आहे, परंतु व्यसनमुक्त होणे सगळ्यात महत्त्वाचे। कारण आपले जीवन आपण एक स्वच्छ आणि शुद्ध केल्याशिवाय माणसाला ते आनंद मिळत नाही, त्याला परम आनंद मिळतो। तशा प्रकारचा आनंद आपल्याला मिळत नाही आणि म्हणून तो मिळवण्यासाठी आपण आपला मार्ग बदलला पाहिजे। आपली अवस्था जर आपण बदलवली की मग आपली व्यवस्था होते। आपली अवस्था बदलणं आवश्यक आहे, म्हणजे मग सारे लोक आपली व्यवस्था करतात, व्यवस्थेची काळजी नाही करायची। अवस्था आपली बदलली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी बाबांचं सूत्र आहे असं मला या सगळ्या कार्यक्रमाच्या याच्यावरून वाटतं। प्रत्येक ठिकाणी मला की बाबा जास्त वेळ ते बोलायला काही येत नाही, 2 मिनिटं माझ्या वाट्याला येतात। काही गोष्ट आहे आता मी बोलत असतो, पोरांना शिकवलं म्हणजे काय बोलण्याचंच काम आहे। रोज 4-5 घंटे पोरांना शिकवल्याशिवाय मला बरंच नाही वाटत। आजच नाही शिकवलं तर असं वाटायला लागेल की काय करेल मी काय नाही, परंतु बाबाच्या संपर्कात मी आहे या ठिकाणी आणि फार मोठा चांगला सकाळचा कार्यक्रम छान झाला। अनेक लोकांनी त्या ठिकाणी बाया मांडलं, त्यांनी आपल्या हातामध्ये खराटा घेऊन एक चांगल्या प्रकारचं वातावरण या भागामध्ये निर्माण झालं। काही लोक व्यसनमुक्त देखील झाले आणि अशा प्रकारचं सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाची योजना मी तर म्हणतो हे भागवत याच्यामध्ये हे जे आहे हे बाबाचं संशोधन। भागवत कथेमध्ये मी दुसऱ्या कोणत्या कथेमध्ये भागवताच्या कथेमध्ये मी व्यसनमुक्ती नाही बघितली, परंतु व्यसनमुक्ती हे सगळ्यात महत्वाची आहे। कारण माणसाचं जीवन पूर्णपणे बदलून जातं ज्याला जो कोणाच्या आईचं ऐकत नाही, आपल्या स्वतःच्या आईचं ऐकत नाही, कोणा पत्नीचं ऐकत नाही आपल्या, किंवा इतर समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांचं ऐकत नाही, पण या स्टेजवर जर तो आला असेल तर त्याचं पूर्ण चरित्र बदलून जाते, त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाते। शब्दामध्ये आहे या संतांच्या वाणीमध्ये आहे। म्हणून वेळ गेलेला आहे, वेळ जात आहे, उद्याचा दिवस